तू ऐकलंस का मी काय म्हणाले ते? हो हो ऐकलं. हो. काय म्हणाले मी? तुझं म्हणणं बरोबर आहे. काय? सरू मावशीचं लग्न व्हायला हवं. हे काय बोलतोयस? हा म्हणजे जेव्हा हा विषय तू माझ्याकडे आधी काढला होतास तेव्हा मी काही फार सिरियसली घेतला नाही, म्हणजे उडवून लावला विषय. पण आता मला असं वाटतंय की तिच्यासाठी आपण कोणीतरी शोधायला हवं. हो, पण अचानक का बोलतोयस तू असं? नाही असं असं वाटतंय मला आता. हो, हे खरंच आहे. आणि मी म्हणाले होते ना तुला, त्यांच्या विश लिस्ट मध्ये सुद्धा प्रायोरिटीवर लग्नच आहे. जे झालं पाहिजे सिरियसली. श्री, तुला ते पप्पू आठवतायत? आले होते ना. मला काय वाटतं, सरू मावशींना ते पसंत आहेत. नाही 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 मला नाही वाटत. कारण अगं तिनंच तर त्यांना नकार कळवला होता. हो, पण ते तर ते त्या अत्यानंद महाराजांबद्दल काहीतरी उलट सुलट बोलले होते ना, म्हणून. तेच तर. अरे नाही, तसं नाहीये, पण अदरवाईज त्यांना ते आवडले होते. नाही नाही ते आवडले असतील तर मग ती नकार का कळवेल? तसं नसतं अरे बायकांचं. ए जान्हवी, आता तुझं बरोबर आहे असं म्हटल्यानंतर तू अति करतेस. हे बघ, सरू मावशीचं लग्न जमवायला हवं हे मला मान्य, पण म्हणून तिला ते पप्पू आवडले असतील असं मला नाही वाटत. आणि समजा तिला ते आवडले असतीलही तरी त्यांचंही लग्न अजून झालेलंच नसेल असं कशावरून? त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण त्यांचा नाद सोडून देऊया आणि दुसरी नवीन स्थळ शोधूया. पप्पू नको. हे आहेच. श्री, काय झालंय? मावशीसाठी मुलं मिळतील ना? म्हणजे आता इतका मोठा, वयाने मोठा, लग्न न झालेला मुलगा मिळेल ना मावशीसाठी? असं काही नसतं श्री. अरे बरेच असतात. आपल्या सरू मावशीच नाही आहेत का? नाही ग, तिचं वेगळं आहे. अरे असतात खरंच. तिच्यासाठी ना एक असा उत्तम छान कोणीतरी मुलगा मिळाला पाहिजे, तिची काळजी घेणारा. म्हणजे आता ह्या वयात लग्न ठरतंय म्हणून मग समोर जो कोणी आहे त्याच्याशी लग्न लावून टाका असं नाही झालं पाहिजे. म्हणजे तिचं ज्याच्याशी लग्न होईल ना तो खरंच उत्तम छान असला पाहिजे. म्हणजे तो सुशील, सभ्य, प्रेमळ, केअरिंग असला पाहिजे मुलगा. टिंग टिंग टिंग. तू का अलार्म वाजवतेस? मुलगा बोलतोय. चल, असं काही नाही. तू ना हे फक्त सूड उगवायला म्हणतेस. तुला पटतंय ना? हे बघ, तुझं वेगळं आहे, कारण तुला असं कधी वाटतच नाही की पिंट्या आता मोठा झालाय. बरं बरं काय? मी खरंच सांगतोय तुला, तो लहानच आहे, तो अजून मोठाच झाला नाहीये, त्याचं आता लग्न कसं करणार, तो असं वागतो तसं वागतो, असं करत नाही, आईशी असं वागतो, इतक्या सगळ्या चौकशा असतात तुझ्या. मग हे सगळं तुला सरू मावशींच्या बाबतीत वाटतच नाही ना? खरंच नाहीये, कारण सरू मावशीचं खरंच वेगळं आहे. एकतर आपण ना मुलीकडचे आहे. सरू मावशी आपल्या घरात इतकी वर्ष राहिली आहे, आता ती अशी अचानक दुसऱ्या कोणाच्या तरी घरी लग्न होऊन जाणार म्हटल्यानंतर थोडी काळजी वाटणं साहजिक आहे ना. टिंग टिंग टिंग. जान्हवी प्लीज स्टॉप. हे बघ, मी हे काळजीपोटी म्हणत नाहीये, मी तुला फॅक्ट सांगतोय. अगं सरू मावशी थोडीशी हळवी आहे, ती पटकन कोणावरही विश्वास ठेवते. टिंग टिंग प्लीज स्टॉप. तू मला सांग, ती हळवी नाहीये का? टिंग टिंग टिंग. तू थांबणार आहेस का प्लीज? टिंग टिंग. प्लीज स्टॉप. टिंग टिंग. पण काय बोला, मला आपली ताई जाम आवडली. आपली? मग माझी ताई आहे. तुझी कधीपासून झाली? आता मीच तुझी झाली म्हणल्यावर तुझी ताई बी माझीच झाली नाही का? काय झालं? बरं ते समजा सोड. ताई काय बोलली? कशाबद्दल? माझ्याबद्दल. काय नाही म्हणाली? सांग की रे रोन्या. अरे काय नाही म्हणाली तर? असं कसं? काहीतरी बोललीच असेल. हा म्हणजे ती म्हणाली ठीक आहे बस. मग आता
अजून काय म्हणायला पाहिजे? अजून काय बी नाही बोलली. ताईला मी आवडली असेल खरं? माहित नाही ग. ताईला आवडली नाही तर जमला फडा होईल माझा. लफडा मग म्हणजे मॅरेजला इटनेस कोण राहणार? मॅरेज कोणाचं? माझं. हो, तू लग्न करतेस? हे कोणाशी करतेस? हा एक येडा. हा, तुला नाहीतरी दुसरा कोण मिळणार? येडाच मिळणार. रोन्या, डोक्याला शॉट देऊ नकोस हं? आधीच डोक्याची भजी झाली माझ्या. का ग? अरे का काय? काय काय बोलली असेल? तिला काय वाटलं असेल? मला टेन्शन आलंय. हा, बघ बघ, मी तुला सांगतो ताई काय म्हणाली, पण त्याच्यानंतर 5 मिनिटं तू अजिबात बोलायचं नाही, शांत राहायचं. मान्य? ताईला ना, ताईला तू आवडलीस. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. अशी नको बघूस माझ्याकडे, मला एम्बॅरेसिंग वाटतंय तुझ्या लुकमुळे. अरे पण मला तुझं खूप कौतुक वाटतंय. तू सरू मावशींचा बाप झालाय श्री. नाही. माझं तोंड बंद करून काय होणार आहे श्री? पण खरंच तू सरू मावशींच्या लग्नासाठी जर एवढा अस्वस्थ होत असशील तर आपल्या मुलीच्या वेळी काय होईल? आय डोंट नो. आय डोंट नो. श्री तू किती बाप आहेस माहितीये. ओके ओके, प्लीज प्लीज स्टॉप. अरे खरंच हे सगळं जाऊ दे. तू आता काय म्हणत होतीस? आता विषय बदलून काय होणार आहे? मी विषय नाही बदलत आहे, सांग ना काय म्हणत होतीस? मला खूप बोर होत आहे. ओ अच्छा. अच्छा काय? तू कर ना काहीतरी. काय करू? जोकर आहे, नाचू? तसं नाही रे, पण मला ऑफिसला जाता येईल असं काहीतरी कर. अगं मग जा की. जा की काय जा की? आईना आणि बेबी त्यांना कोण समजावणार? डॉक्टरांनी सांगितलंय ना. नाही रे, त्या नाही ऐकणार. बरं मी सांगतो. ए पण मी तुला सांगितलं असं नको सांगूस. वा, एक बरं असतं तुम्हा बायकांचं. प्लीज ना. ओके मी सांगतो. नाही नको नको नको, मी सांगेन. आता काय? तू फाटकन जाऊन बोलशील काहीतरी. काही उगाच नको, मी बघते. मला फक्त आता खूप बोर होत आहे. मी चहा करून आणू? एक मिनिट, मला बोर होत आहे ना, मग तू तुला हव्या असलेल्या गोष्टी कशा सांगू शकतोस? आणि तुझ्या हातचा चहा. ए हॅलो, मी तुझ्याच फायद्याचं सांगतोय. तसं काय आहे, मी चहा करून आणला की तुला माझी टीका करायला एक विषय मिळेल, त्यामुळे तुझे पुढचे काही तास उत्तम जातील, बोर होणार नाही. हे खरं आहे. हा, आलोच.
कळायला असेल. असला फट्टू दिसत होताच माहितीये का? एक मिनिट, मी फट्टू वगैरे नाहीये. हॅलो हॅलो पेंट्या, कोणाचा फोन आहे? अरे कोणाचा फोन आहे? हॅलो आई बोल. काय रे? तुझ्या बरोबर कोणी आहे का रे? माझ्या बरोबर हा? कुठे कोण कोण नाहीये. काय रे? तुझ्या आवाजाला एवढा कंप का सुटला मग? अगं अगं तू अचानक विचारलंस ना मला, म्हणून जरा बाकी काही नाही. पण आता मला खिदळण्याचा आवाज येत होता. अगं आई हे बघ, मी रस्त्यावर आहे, त्याच्यामुळे कोणीतरी गेलं असेल असं बाजूने. कोणीतरी आहे तुझ्या बरोबर पेंट्या? अगं खरंच कोणी नाहीये माझ्यासोबत. खरंच कुणी नसतं ना तर एवढ्या प्रेमाने बोललाच नसतास, खेकसला असता संघावर. खरं सांगा पेंट्या. आई आता सांगतोय ना, असेल कोणीतरी रस्त्यावर, मला नाही माहित. हो पण मग तुझ्या एवढ्या जवळ कसा आवाज ऐकू आला असेल मला? मला नाही माहित. पेंट्या, नसते उद्योग करू नको. तुझे हातपाय मोडून ठेवेन मी, कळलं ना? आई तू फोन का केला होतास ते तर सांग. एवढं नांग्या टाकून बोलतोयस? आश्चर्य आहे. अगं का फोन केला होतास? आई आहे मी तुझी. जन्म दिलाय मी तुला 9 महिने पोटात ठेवून. आई तू सांगणारस का फोन केला होतास? कुठे आहेस तू? मी म्हणजे मी घरी निघालोय. हो पण आहेस कुठे? रस्त्यावर. अरे कुठल्या रस्त्यावर आहेस? एमजी रोडवर आहे. अरे कुठला एमजी रोड? मुंबईत 1760 एमजी रोड आहेत. आणि हे बघ, बस मध्ये बसून सरळ घरी यायचं. रस्त्यावर काय करतोयस? हॅलो 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 आई ऐकायला येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. यार फोन ऑफ करतो, पुन्हा परत फोन करत राहील. असला फट्टू आहेस रे. तू हसतेस का? तिने ऐक. कोण? ज्या नंबरशी आपल्याला संपर्क साधायचा आहे तो सध्या बंद आहे. फोन स्विच ऑफ आहे का? मी 12 गावचं पाणी प्यायलेलीच आहे. ये घरी ये, मग बघते. घाणेरडा डावाला ना आपण. जोका वाह. यस. जी बाबा. 1 2 3 आणि 4. सलग 6वा विजय. अरे इतक्या एक्सपर्ट भावाची बहीण तू, आणि 6 वेळा हरतेस. मान खाली घालायला लावणार कधीतरी. जास्त शहाणपणा कर नको. आता हा डाव जिंकून दाखव. बघू चल. काय रे? अरे चहा करायचा आहे. मग बस मी करतो. मी करतो. पिण्यासाठी करायचं आहे ना? म्हणजे तू केलास तर कोण पिणार? तू केलेला चहा तू पण पितोयस. बरं ठीक आहे कर. करू? आणि आलं घाल थोडं. आलं. आणि जान्हवीसाठी पण कर. जान्हवीला प्यायचा आहे? अरे मग एकदम स्पेशल चहा करतो बघ. एवढा डाव दे. हा चालेल. हा. त्यापेक्षा तुम्ही जान्हवी बरोबरच का नाही खेळत? म्हणजे अरे बिचारी दिवसभर घरी बसून असते रे, बोर होते ती. अरे आधी नाही का सांगायचं? तिच्याच बरोबर खेळलो असतो की आपण. तूही तू पण खेळ. खेळ. हा. मी हो. पत्ते मला काय आवडत ना पत्ते बित्ते. अरे आवडायचं काय? बायकोसाठी खेळायचं. मला येतच नाहीत पत्ते. बेबीला कुठे येतं? खेळते की नाही ती? हो तू मोठा एक्सपर्ट आहेस ना. सिद्ध केलंय मी. 6 डाव जिंकलेलो आहे. चला. हे काही नाही. आता जागा बदलली ना. बेबी एक चिट्टी घे. बेबी. नाही आता वर जाऊन एकत्रच खेळायचं. आता मी बघतेस तू कसा जिंकतो ते. अरे याला काय अर्थ आहे? यालाच अर्थ आहे. आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये. आणि छानच झाला पाहिजे चहा. अरे हरून वर दादागिरी कुठं करतेस? चल जा जा. चहा कर.
6 वेळा हरली, 6 वेळा सलग कोणी हरू शकतं? बेबेत्या. नाही, नेमकं आत्ताच जायचं होतं बाहेर चालायला. बरं, फोन करते तर परत कॉलही करत नाहीयेत. आता एवढ्या वेळा बायको फोन करते, त्याला काहीतरी कारण असेल ना. हे समजून दुसरा कोणी असताना तर धावत आला असता. काय झालं बाई, एवढं का फोन करतेस म्हणून. पण ह्याना ना त्याचं काही नाहीये. बायको म्हणजे कसपटच. इथे पोराने काय गुण उधळून ठेवलेत देव जाणे. काय करावं, काय करावं. पिंट्या घरी यायच्या आत मला ह्यांच्या कानावर घालायचंय सगळं. पण हे येतील तर ना. काय करू, काय काय करू. जानूला सांगू का? नको नको नको, जानूला नकोच. ती त्याचीच कड घेणार. भावाचाच पुळका जास्त ना. आईने आपल्यासाठी एवढे कष्ट केले, ते गेले कुठेच. भाऊ बरोबर. नको 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 नको, ह्यानंच सांगते. आत्ता कळलं पिंट्याची एवढी नाटकं का चालू आहेत ते. येऊ दे आता खरी, बघतेस त्याला. टाक ना लवकर श्री. हो. ए श्री, सुटला. मजा येते ना. हो. सोपं आहे की नाही. सोपं आहे एकदम. त्याला सोपं वाटणारच आहे. तो काय सारखा जिंकतोय. अरे जिंकण्याची मजा काय आवरत असते काय बेबी. तुला कुठनं करणार म्हणा. याला कोणीतरी हरवा आधी. ए मी 1 पेज शुअर आणि 1 पेज नॉट शुअर, 1 पेज वॉर्निंग वर आहे. हं? तुझं स्वप्न भंगणार. घाबरली बघ, सगळी चित्र आहेत आता केवढी. ती दशी कोणी अडवून ठेवली आहे. नक्की ह्यानी अडवली असणार. तू पान टाकायचं. हा तुमचा डाव आहे. पास. हसू नको. इथं गाण्यासाठी पानं आली आहेत मला. काका तुम्ही 1 पेज शुअर आहात ना? येस, 1 पेज शुअर. 1 पेज शुअर. नाही हे चिटिंग आहे. असं तू नसतं. आधी सांगायला होतस आधी कसं सांगणार. म्हणजे. जान्हवीने आत्ता राणी टाकली ना. आता हा माझा राजा. ओ अच्छा, म्हणून मला विचारलं काका. अच्छा अच्छा अच्छा. चला 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 पटापट. मी म्हंटल ना ह्यानी माझी दशी अडवली असणार. अबे, हिने माझी अडवली होती. बरं मार्क सांगा. मी 0, जान्हवी 10, बेबेत्या मी 21. 21, बेबेत्या टाक ना, मोजू दे ना. 61. सो टोटल आहे गप्प बस, अजून टोटल होऊ दे. 7, जान्हवी 21, बेबी अत्या 92 आणि काका आहे. सो द डॉंकी ऑफ द गेम इज आपले आदरणीय काका. सेंचुरी मारली गेली. अरे तुम्ही सगळे लहान आहात माझ्यापेक्षा ना, म्हणून मी असं जिंकू दिलं तुम्हाला. काय नाही जीव तोडून खेळत होतास तू. हाणामारीवर आला असतास हा नसता तर. काही काही ते पण श्री तू पहिल्यांदाच खेळलास ना आज. हा म्हणजे लहानपणी खेळलो असेल कधीतरी, पण खूप वर्षानंतर आज खेळलो. अरे पण जिंकलास ना. हा बघ हरला कसा. हरल्याची पार्टी दे आता कांता. पावडच काय बेबी. हरल्याची कसली पार्टी. पार्टी जिंकल्याची देतात. ओ हॅलो, 6 डाव जिंकलास खालती. आता बोलायलाच हवं होतं. चला आता पार्टी. पार्टी. काय पाहिजे बोल. काय सांगूया. तू सांग. गोडाचा शिरा.
ई, तो तुम्ही असाही करून दिला असता तुला. काय बेबी मला नको. दीदी, उगाच तिला गोड खायला जास्त फोर्स करू नको. हे बघ, फार गोड बनवणार नाहीच आहे मी. अगदी श्री इतका गोड बनवतो. मग असेल ए जान्हवी, आता बोर होत नाहीयेस ना? मजा येते ना तुला? नाही, खूप मजा आली. आयडिया, आपण ना रोज पत्ता खेळूया, मज्जा येईल.